तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्यांनी। पहिली बातमी अर्थातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात केलेल्या गंभीर आरोपांची। नवाब मलिकांच्या विरोधात त्यांनी जे आरोप केले त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। या संदर्भातली सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे। त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं चित्र आहे। संपकरी कर्मचाऱ्यांवर आता एसटी महामंडळाकडून निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे। तर उद्या एसटी महामंडळ एसटी कर्मचारी संघटनांविरोधात कोर्टात अवमान याचिका सुद्धा दाखल करणार आहे। तर तिसरी महत्त्वाची बातमी, परमवीर सिंगांविरोधात रेड कॉर्नरची नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या गृह विभागाकडून केंद्रीय गृह विभागाकडे यासाठीची मागणी केली जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे परमवीर सिंग यांना दिसता क्षणी अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यातले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एका पाठोपाठ एक गौप्यस्फोट करत होते। पण आज त्यांच्याबद्दलचाच एक मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि त्यानंतर त्यांनी हा गौप्यस्फोट नाही तर त्यांचे भिजलेले फटाके होते असं म्हणत त्याला उत्तर दिलं। दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ला चढवला जातोय। देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक यांनीही पुन्हा जोरदार हल्ला चढवला। बुधवारी सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा गर्भित इशारा मलिकाने दिला। फडणवीसांचे फटाके पाण्यात भिजल्याचा टोला त्यांनी लगावला। अंडरवर्ल्डच्या दबावातून किंवा बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून प्रॉपर्टी खरेदी केली नाही असं स्पष्टीकरण नवाब मलिकाने दिलं। हमें लगता है कि पटाखे भीग गए और आवाज़ नहीं कर पाए। एक माहौल खड़ा किया गया कि नवाब मलिक के बम ब्लास्ट के आरोपियों से संबंध हैं। मैं देवेंद्र जी, आप 1999 में इस शहर में शायद पहली बार आए विधायक बन के, और 62 साल के जीवन में इस शहर में आपसे पहले दिवंगत मुंडे साहब भी नेता थे जो दाऊद से लोगों को जोड़ते रहे। जहाँ तक सवाल है देवेंद्र जी, आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है, तो आपको आज मैं कह रहा हूँ कि सुबह 10 बजे आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे। ये बम नहीं है, आपने आडंबर खड़ा किया। लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा और देश को बताएगा कि देवेंद्र फडणवीस किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बनाए हुए थे, किस तरह से एक अंडरवर्ल्ड का सरगना जो विदेश में बैठकर इस शहर से उगाही करता था